भाग्यवानी ती बायको जिचा नवरा गरम आहे. हे लोक आपल्याला वाटतं फटकळपणे बोलतात, पण आपल्याला घडवण्याचं काम हे लोक करत असतात. भाग्यवानी ती बाई जिचा नवरा गरम आहे. ते तुम्हाला का बोलतात माहिती? हां, याला बोलू नको, जास्त हसू नको, हां लय नाही कोणासोबत जास्त बोलायचं, जास्त ओळख. हे का सांगतात माहिती तुम्हाला? येडे आहेत का ते? त्यांना हौस आहे तुम्हाला बोलायची. आपल्या बायकोला कोणी तिच्या हसण्याचा बोलण्याचा गैरफायदा घेऊ नये, कोणी गैरसमज करून घेऊ नये. आणि दुसरी गोष्ट, जर कधी आपल्याला मदतीची साथ सोडून जावी लागली तर या मतलबी जगात तिला कसं वावरायचं हे तिला चांगलं कळालं पाहिजे. यासाठी तो पहिल्यापासून धडे देतो तिला. तो दुश्मन असतो का आपला? भाग्यवान आहे ती बाई जिचा नवरा गरम आहे. भाग्यवान आहे तो बाप, भाग्यवान आहे तो पोरगा ज्याचा बाप गरम आहे. आणि पहिले आजही पहा तुम्ही, आता पोरांना पप्पा म्हणजे काय? पप्पा म्हणजे मित्रच आहे त्यांना. हे आता काळ बदललेला आहे. आता एक लग्न झाल्यानंतर आमच्या वडिलांच्या स्वभावात जरा बदल झाला होता, पण अजून वडिलांच्या समोर होते तोपर्यंत समोर जाऊन बोलायची कधी हिंमत होत नव्हती. माझे पती तिथं साक्षीला, समोर जाऊन बोलायची कधीच हिंमत झाली नाही. माझी पोरगी त्यांना भांडायची. पण एक खेड्यापाड्यात आमची जनरेशन एक 20-25 वर्षांपूर्वी ज्यांचं बालपण झालं, हे खरंच आम्हाला खूप आवडतं. की बापाचा धाक होता, एवढंच काय. कॉलेजला जरी गेलो तर रस्त्याने हसता येत नव्हतं का, गावातलं कुणी पाहिन म्हणून. आपण हसतोय मैत्रिणीत, पण गावातल्या एखाद्या माणसाने जर याचा गैरसमज करून घेतला आणि गावात आपलं ना आपल्या पप्पाचं नाव जर बापाचं नाव खराब झालं तर एवढं शिकून एवढे कष्ट करून काय फायदा होणार या गोष्टीचा? या वातावरणात जी पिढी घडली. कधी कधी नाथाच्या मंदिरात दर्शनाला गेलो, माझं कॉलेज पैठणला झालं, पैठण माझं माहेरी. नाथाच्या मंदिरात जरी गेलो ना, एखादा गावातला एखादा म्हणत कोणी इकडं कोणीकडं, तर कधी कधी भीती वाटायची या माणसाला आपल्याविषयी गैरसमज होतो की काय आपण नाथाच्या मंदिरात आलोत, पण उद्या गावातल्या लोकांना वाटू नये पुरी कॉलेजला जातात की फिरायला जातात. हा वचक होता. ह्या अशा जनरेशनमध्ये, अशा धाकामध्ये जे घडलेत ना मायबाप, जे घडलेत चांगल्या वातावरणामध्ये रट्टे घट्टे सोसत, त्यांना बिघडायचे चान्सेस नसतात. पण आज नेमकं झालं काय? आज आम्ही नवीन रोज घटना पाहतोत ना. आज नेमकी मायबापाला काही गोष्टी सांगायची सोयी राहिली नाही का? एखाद्याने सांगव, रामभाऊ तुमची पोरगी तिकडे दिसली होती बरं का, जरा समजून सांगा, अमकं धमकं, जरा वाईट पोरीमध्ये फिरते ती, तिच्या मैत्रिणी चांगल्या नाहीत बरं का, तिच्या पोरींमध्ये राहते, हां वळणाच्या तो म्हणतो तुला काय घेणं देणं ना, माही पोरगी फिरण नाही तर हात धरून पळून जाईल. 8 दिवसांनी तेच घडतं. पण 8 दिवसांनी तेच घडतं. याचे शब्द खरे होतात आणि ती खरंच हात धरून पळून जाते. आणि अजून एक विनंती मला माझ्या सगळ्या भगिनींनी, तुम्हाला लग्न जर करायचं असेल तर मग पोरगा सरकारी ड्युटीवाला लागतो, मुंबईला लागतो, पुण्याला लागतो. लग्न करण्यासाठी तुम्हाला पोरगा सरकारी ड्युटीवाला लागतो आणि पळून जायला भंगारवाला बी जमतो. काही चॉईस तर क्वालिटीची पाहिजे का नाही? आणि आज गावागावात पाहते मी, व्यसन नाही, काही नाही, चांगले काम करते, चांगले पोरं राहतात, अशा पोरांचेच लग्न राहिलेले येतात. म्हणजे खंगार मंगार भंगार टुकारपणा करीन अशाला लोक पोरी देते. तू हे करता बापाला कळायला पाहिजे. एक वेळेस त्याच्या घरात कदाचित त्याचं घर साधं असेल हरकत नाही, 1 एकर जमीन त्याला कमी असेल हरकत नाही, पण पोरगा कर्तबगार जर असेल, निर्व्यसनी असेल तर कुठे तुमच्या पोरीला घेऊन जाईल ते. पण नेमकं झालंय असं. आता जी मोठाली प्रकरणं झाली आहेत ना हुंडाबळीची, याला सगळ्यात आधी दोषी पोरींचे मायबाप आहे. तुम्ही जावई मोठा शोधण्याच्या नादात पोरीसाठी सोन्याचा पिंजरा तर खरेदी करून देत नाहीत ना. कधीतरी मायबापाने हे नंतर पश्चाताप होतो आपल्याला, नंतर पश्चाताप होतो. आणि एक वेळ त्याला इस्टेट कमी असेल तरी चालेल, पण त्याच्या घरामध्ये वागणुकीची श्रीमंती जर भरपूर असेल तर असं घराणं कधी डगमगत नाही. आणि त्या पोरीचे गाराने सासरवून माहेरपर्यंत कधीच येत नाही. ज्या घरात स्वभावाची, माणुसकीची श्रीमंती ज्या घरामध्ये भरभरून दिलेली. आणि सध्याच्या काळात तरी आशे जावई शोधणं, असे मुलं शोधणं, अशी माणसं शोधणं, असे घराणे शोधणं ही काळाची फार मोठी गरज झालेली. शेवटपर्यंत बापाला वाटतं पोरीने राणीसारखं राज्य केलं पाहिजे, किलोभर सोनं अंगावर घालते ती पोरगी
पण आयुष्यभर एक निर्णय तिला मनाने घेता येत नाही. एका निर्णयाला जर तिला घरच्यांवरती अडून राहावं लागत असेल, पदोपदी माहेरच्यांचा अपमान सहन करावा लागत असेल, आणि सासरचे जर तिच्या माहेरच्यांना बरोबरीची भाषा जर करत असतील, तर आयुष्यभर त्या पोरीला श्रीमंती गरिबी, श्रीमंती गरिबी, श्रीमंती गरिबी ह्या पारड्याला तिला समतल करण्यासाठी तिचं आयुष्य पूर्ण खर्ची होतं. म्हणून विनंती असेल माझी, जावईला पगार कमी असेल, त्याला जमीन कमी असेल, त्याचं घर साधं असेल, पण त्या घरात माणुसकीची श्रीमंती खूप पहा. या गोष्टी आयुष्यभर पुरतात. आयुष्यभर पुरते ती माणुसकी. पैसा नाही जन्माजोगीला जात, माणसाचा स्वभाव. माझे वडील कुठे आहेत आई? मला आज त्यांचा पत्ता पाहिजे. ध्रुवा, जे नगराचे राजे आहेत ना, ते तुझे वडील आहेत. आई, मी राजाचा पोरगा आहे. हो रे राजा. आपल्या वडिलांना भेटण्याच्या उद्देशाने आज ध्रुवाने पहिल्यांदा नगरात प्रवेश केला. तो भला मोठा राजवाडा, डोळे दिपून टाकणारा तो राजवाडा. ध्रुव ज्यावेळी गेला, राजा सिंहासनावर बसलेला होता. आत्ताच सभा मोडलेली होती, एकटाच राजा बसलेला होता. आणि तेवढ्यात ध्रुवाने स्वतःच्या बापाला पाहिलं. ही बाप आणि लेकाची पहिलीच भेट होती बरं का. बाप लेकाची पहिलीच भेट होती. आपला लेक हे ना पोटचा घोडा आहे, हाडा मांसाचा, ज्याला जन्माला घातलं. हे पा त्याच्या एका थेंबापासून जरी आपली निर्मिती असली, पण बापाचं आणि लेकाचं नातं आई इतकंच पवित्र असतं आणि तितकंच श्रेष्ठ असतं. बापाच्या मांडीवर जाऊन बसला ध्रुव आज. आता उत्तानपादाच्या मनात काहीच नाही बरं का, डोक्यावरून हात फिरवतोय. पण तेवढ्यात झालं काय, सुरुची नावाची सावत्र आई ध्रुवाची, तिनं ज्यावेळी या बापलेकाची भेट पाहिली, तळपायाची आग मस्तकाला गेली. धावत पळत गेली आवेशात. जसं ध्रुवाच्या हाताला धरलं तसं फरफटात तोडत आलं आणि दिलं भिरकावून जमिनीवरती. दानकन खाली कोसळला, हातापायाला लागलं. 5 वर्षाचं लेकरू रडू लागलं. माईबाप काय अक्कल असते होत्या 5 वर्षाच्या लेकराला. रडू लागला ध्रुव. आई, वडिलाच्याच मांडीवरती बसलो होतो ना ग, माझं काही चुकलं का? बापाच्या मांडीवर बसायचा अधिकार नाही मला? सुरुचीचे शब्द आहे, ध्रुवा तुझे एकच चुकलं की तू जन्म सुनीतीच्या पोटातून घेतलास. तुला बसता आलं असतं, पण जर तू जन्म माझ्या पोटातून जर तुझा जन्म झाला असता तर तुला मांडीवरती बसता आलं असतं. आई, मी काय करू ग असं की जेणेकरून मला बाबाची मांडी मिळेल? ध्रुव, एक काम कर, तुला बसायचंच या मांडीवर, बसता येईल तुला. आता तू वनात जा, तपश्चर्या कर, आणि देव प्रसन्न झाला तर देवाला एक वरदान माग. देवा, आता मरू दे मला, आणि पुढच्या जन्मात मला सुरुची आईच्या पोटी जन्माला येऊ दे. आज संपत्तीने उन्मत्त झालेली सुरुची स्वतःच्या गर्भाला आणि स्वतःच्या नासक्या पोटाला देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ समजू लागली. कधी कधी श्रीमंतीची पट्टी अशी बांधली जाते ना माणसाच्या डोळ्यावरती, माणूस असा धुंदीत असतो पा, मदिरापान केलेल्या सारख्या, एखाद्या नशेत गुंग झालेल्या माणसासारखा. अशी श्रीमंतीची नशा चढलेली असते त्याला की तो कुणाकडे पाहतच नाही, उघड्या डोळ्याने विचारच करत नाही. तो एक श्रीमंतीची नशा अशी धुंदी येते माणसाला कधी कधी. जोपर्यंत श्रीमंती त्याची ढासळत नाही तोपर्यंत त्याची नशा उतरत नाही. बालमन दुखावलं गेलं, रडत रडत गेला घरी. आईने दुरून पाहिलं लेकराला, रडत रडत येतो. लेकराला रडत येताना पाहत असताना आईने जर पाहिलं तर प्रश्न विचारणाऱ्या आया 3 प्रकारच्या असतात बरं का. लेकरू रडताना येताना पाहिलं, प्रश्न विचारणाऱ्या आया 3 प्रकारच्या. लेकरू आलं रडत रडत, पहिली माय विचारते त्याला, बाळ काय झालं तुला? आई, मित्राने मारलं ग. तुझाच मित्र आहे ना तो. आज भांडणं करताल, उद्या एका ताटात जेवताल. वाजावाजी करू नका तिथं, वाजावाजी करू नका. तुझाच मित्र आहे ना तो, मग चालायचंच. तुम्ही एकत्र खेळतात की नाही? भांडणं होतच असतात. तुझाच मित्र येतो. उद्या शाळेत मी नाही येणार तुझ्या बरोबर, तुझाच मित्र येणार आहे. उद्या पेन्सिल तुझी हरवली तर तो तुला पुरवणार आहे, मी नाही देणार तुला. मित्र येतो तुझा. तुम्ही चांगले मित्र आहात की नाही? भांडणं होत असतात. हे आपलं सांगायचं काम आहे की नाही आयांचं? ही पहिल्या वर्गातली आई आहे बरं का, पहिल्या कॅटेगरीतली. दुसरी आई
लेकरू रडताना येताना पाहिलं, ती बिचारी पहिली कमराला पदर खवती, अशी बांगड्या मागं सारती. तू फक्त नाव सांग कोणतीच्या पोरा